जगात महायुद्धाचा भडका उडेल, सोन्याचा भाव गगनाला भिडेल, ढोणेवाडीतील लक्ष्मी देवीची भाकणूक. कलियुगाचा अंत होऊन सत्ययुग येणार. कलियुगात बहीण भावाला, भाऊ बहिणीला ओळखणार नाही. 9 वर्षाची मुलगी वयात येईल. कोयना व कृष्णेच्या काठी 9 लाख बांगड्या फुटतील. ऐकून ते ऐकशिला, बघून ते बघशिला. सत्याने वागा, सत्याचा विजय आहे. खोटं बोलशिला तर बुडून जाशिला. रामराज पुन्हा येणार. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल. तिरंगा झेंडा वाटेला लागेल. जगात 3ऱ्या महायुद्धाचा भडका उठेल. ढोणेवाडीवर माझी छाया आहे. लक्ष्मीची भक्ती करा, असे भाकीत गडमोडशिंगी पुजारी यांनी ढोणेवाडी ते लक्ष्मी देवीच्या यात्रेतील भाकणुकीत केलं. पुढे भाकणूक कथनात म्हणाले, सोन्याचा भाव गगनाला भिडेल, लाकडाची डोडली येतील, तांबे पितळ महाग होईल, पाऊस गैरहंगामी झालाय, उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल, साधेल तो शहाणा, तंबाखूचा बंबाखू होईल, ऊसाला किंमत येईल, गहू महाग होईल, कापूस उदंड पिकेल, माळाचा मळा आणि मळ्याचा माळ होईल, शेती सोन्याची होईल, तिला जतन करा. माणूस माणसाला खाईल, स्वार्थासाठी माणसं माणुसकी विसरतोय. रोगराई वाढेल, उशाची भाकरी उशाला राहील, गेलेला माणूस परत येणार नाही. एक दिवस अंधार पडेल, सगळीकडे हाहाकार होईल, आकाशातील तारा कोसळेल, धर्माच्या नावावर भांडण होतील, रक्ताचे पाठ वाहतील, कळपातला बकरा कळपात लढेल, पशुपक्षी जनावरे यांच्या किमती वाढतील. बसवान नामशेष होत आहे. आईचं लेकरू आईला ओळखणार नाही. गाईचे वासरू गाईला भेटणार नाही. कलियुगाचा शेवट होणार आहे. जग विनाशाकडे जात आहे. सतयुग येणार असल्याचं सांगितलं. प्रारंभी हेडामखेळ झाल्यावर भाकणूक सांगणारे पुजारी यांची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या भाकणुकीनंतर पालखी प्रदक्षिणा निघाली. धनगर समाजाच्या बांधवांनी ढोल वादन करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केलं होतं. भंडारा व खोबऱ्याची उधळणीत मिरवणूक निघाली. ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.